नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आकाश या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल? आकाश या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नीरज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रतिकूल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, अनेक शब्दाबद्दल आपल्या ठिकाणी योग्य शब्द सांगायचा आहे। बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंगाई गीत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा आपल्या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे। नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा आपल्या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे। खडे चारणे वाक्यप्रचाराचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खडे चारणे म्हणजेच पराभूत करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। अविकारी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रिया विशेषण या ठिकाणी अविकारी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 8 मी रस्त्याने जात असेन आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ सांगायचा आहे। मी रस्त्याने जात असेन आपल्या ठिकाणी या वाक्याचा काळ ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 व्यंजन संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 चाचीचे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अवयभाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रामधून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जून ते सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 राज्य शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणत्या वर्षापासून रोजगार हमी योजना चालवली जाते? महाराष्ट्र राज्याच्या वतीने खालीलपैकी कोणत्या वर्षापासून रोजगार हमी योजना ही चालवली जात आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 17 देशामध्ये सहकारी चळवळीमध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? देशामध्ये सहकारी चळवळीमध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत? खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते? महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया व गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गोदावरी नदीवरचा जायकवाडी जलविद्युत प्रकल्प यांना खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य हे लाभले होते? जायकवाडी येथील प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य हे लाभले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कृष्णा नदीवरचे खालीलपैकी कोणते धरण हे महाराष्ट्र राज्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे? कृष्णा नदीवर खालीलपैकी कोणते धरण हे महाराष्ट्र राज्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धोम धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजेच मेल्ट्रॉन यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजे मेल्ट्रॉनचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या गणपतीस गिरिजात्मक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या गणपतीस गिरिजात्मक असे म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लेण्याद्री येथील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी गंगा नदीमधला डॉल्फिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 माले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदीचा उगम होतो? मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सुवर्णक्रांती खालीलपैकी कशाशी निगडित आहे? सुवर्णक्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनाशी निगडित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फलोत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पन्नालाल घोष खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पन्नालाल घोष हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बासरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? खजुराहो लेणी या भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या प्रसिद्ध लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? गुलमर्ग व सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहांना खालीलपैकी कोणती नदी म्हणतात? भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहांना खालीलपैकी कोणती नदी म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या गव्हर्नरच्या प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकाऱ्याचे पद हे निर्माण करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी पद हे निर्माण करण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगाचा आहे? महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगाचा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडद निळ्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वाती साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढले? रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नेरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 घोडाझरी व असोलमेंढा ही महाराष्ट्रामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? घोडाझरी व असोलमेंढा ही महाराष्ट्रामध्ये प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 काटेपूर्णा हे महाराष्ट्रामधले धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? काटेपूर्णा हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मोहनजोदडो ही संस्कृती खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मॉन्टेगो चेम्सफर्ड हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मॉन्टेगो चेम्सफर्ड हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1919चा कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणते? बाजीप्रभू देशपांडे यांनी प्रसिद्ध खालीलपैकी कोणती खिंड ही लढवली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 52 खिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भूतान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? भूतान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. भूतान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.